ओके बेटा. तर चला आता मी आणि आजी पावभाजी बनवतो आणि आजोबा खाली जाऊन पाव घेऊन येतात. चला तर मदत काय करू? मिरचीचे तुकडे कर बाबू. मिरचीचे तुकडे कसे करतात? हे बघा असं करायचं. ओके. बटाट्याची साल काढून घेते. ठीक आहे आजी. आणि आजी माझ्याकडनं कांदे आपण चॉपर मध्ये बारीक करून घेऊया. आजी माझ्याकडनं हे थोडं होत नाहीये. होईल होईल. ठीक आहे. आजी माझे ढोबळी मिरचीचे तुकडे झालेत. आता मी काय करू? आता मी चॉपर मध्ये कांदा टाकलाय, ते तू कापून घे. ठीक आहे आजी. चॉपर मध्ये कांदा बारीक करून घेते. आजी कांदा बारीक झाला. इथे टाक. ठीक आहे. छान बारीक झालाय अनु कांदा. आता थँक्यू. आपण आता कुकरमध्ये झटपट पावभाजी बनवणार आहोत. तर आपण कुकर गरम झालाय, त्यामध्ये तेल टाकून आलं लसणाची पेस्ट टाकली आपण. आता कांदा टाकून घेतलाय. कांदा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत, आलं लसणाची पेस्ट पण. आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो पण आपण सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला हे थोडं थोडं टाकून घेणार आहोत चव येण्यासाठी भाजीला. असं टाकलं की भाजीला चव छान येते. आता आपण त्यामध्ये किसलेलं बीट टाकणार आहोत. बीटाने कलर छान येतो भाजीला. तर आपण हे बीट टाकून पण परतून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये ढोबळी मिरची टाकणार आहोत आणि हे टाकून पण आपण ढोबळी मिरची टाकून आपण परतून घेणार आहोत परत एकदा. आता आपण त्यामध्ये वाटाणे, वाफून घेतलेला फ्लॉवर आणि बटाटा टाकणार आहोत. आपण हे सगळं साहित्य परत व्यवस्थित परतून मिक्स करून घेणार आहोत सगळं. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाण्याने भाजीला चव छान येते, त्यामुळे आपण त्याला गरम पाणी टाकणार आहोत. आता गरम पाणी टाकून आपण कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. 3 शिट्ट्यामध्ये भाजी छान शिजली जाते. आपण आता आपला कुकर थंड झाला आहे. आपण भाजीतलं पाणी काढून घेऊन भाजी स्मॅश करून घेणार आहोत. व्यवस्थित स्मॅश करायची आहे ती, म्हणजे मग छान लागते पावभाजी याच्यात. आता आपण बाजूला गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल आणि बटर टाकले, कसुरी मेथी टाकली, टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, चवीप्रमाणे मीठ टाकले. आता आपण भाजीला पुरेल एवढे आपल्याला जेवढी भाजी करायची आहे त्याप्रमाणे लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला टाकून घेणार आहोत. आणि हे पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. आता हे व्यवस्थित परतलं गेलं आहे. आता यामध्ये आपण भाजीतलं काढलेलं पाणी आपण टाकणार आहोत. आता हे आपण पावभाजीवर ओतून घेणार आहोत फोडणी. आता पावभाजी परत आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. आणि आपल्याला जेवढी पावभाजी लागते त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आता बघा पावभाजी व्यवस्थित पाणी टाकून आपण मिक्स करून घेतली. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं त्यामध्ये. बघा ही आता पावभाजी आपली तयारच झाली. त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेतली, कांदा टाकलाय आणि थोडंसं बटर टाकून घेणार आहोत. तयार आहे आपली पावभाजी. आजी पावभाजी झाली का? हो बेटा, रेडी आहे पावभाजी. आजी आजी मी खाते आणि बघते कशी झाली आहे पावभाजी. आजी पावभाजी खूप चांगली झाली आहे. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब